ख्रिसमस सणानिमित्त जालना शहरामध्ये युवा सेनेच्या वतीनं जिल्हा प्रमुख शैलेश घुमारे यांनी रेल्वे स्थानकासह बस स्थानकावरील गोरगरीब नागरिकांना उपदार शालीचं वाटप केलं। जालना शहरातील रेल्वे स्थानकावरील गरीब नागरिकांना उपदार शालीचं वाटप करण्यात आलं। यावेळी बोलताना शैलेश घुमारे म्हणाले की आपण गेल्या 20 वर्षापासून सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत आहोत। या काळात आपण अनेक गोरगरीब नागरिकांना मदत केली आहे। ख्रिसमस सणानिमित्त आपण गेल्या 10 वर्षापासून गोरगरीब नागरिकांना उपदार शालीचं वाटप करतायत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे हे गोरगरीब नागरिकांना मदतीसाठी शिवसैनिकांना सतत प्रोत्साहन देत आले आहे। हा उपक्रम आपण अखंडपणे सुरू ठेवणार असल्याचं अशी माहिती शैलेश घुमारे यांनी दिली आहे। 2023 पूर्वी येशू ख्रिस्त या जगामध्ये आले आणि त्यांनी खऱ्या अर्थाने गोरगरिबासाठी ज्या रीतीने काम केलं ते काम आम्ही पुढं चालू ठेवावं अशी आमच्या युवासेनेच्या माध्यमातून आदरणीय अर्जुनभाऊ खोतकर, आदरणीय अभिमन्यू भैया खोतकर आणि आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री यांच्या जसं त्यांना गरिबाचा वारसा आहे आणि गरिबाच्या हितासाठी काम करतात आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, आदरणीय श्रीकांतजी शिंदे साहेब, तेच वारसा आम्ही पुढे घेऊन जावं अशी युवासेनेच्या माध्यमातून आम्ही खऱ्या अर्थाने जालना जिल्ह्यामध्ये खऱ्या अर्थाने मायाची शाल जी आहे ते खऱ्या अर्थाने आम्हाला जालना जिल्ह्यामध्ये आदरणीय अर्जुनभाऊ खोतकरच्या नेतृत्वामध्ये आम्हाला काम करत असताना गोरगरिबाचा नेता जर कोणी असेल तर आदरणीय अर्जुनभाऊ खोतकर साहेब आहेत, आदरणीय श्रीकांतजी शिंदे साहेब आहेत। हे मायाची शाल जे उपक्रम आहे किती वर्षापासून राबवत आहे हा उपक्रम, तर काय काय तुम्ही काम करताय समाज? मायाच्या शाल ही गेल्या 10 वर्षापासून आम्ही हा उपक्रम राबवतो। जसं शाल बघितली, ब्लँकेट बघितले, रक्तदान बघितलं, त्याच्यानंतर रुग्णाला जे रक्त असतं ते रक्त पिढीतून उपलब्ध करून देणे, त्याच्यानंतर शाळेच्या, त्याच्यानंतर कॉलेजचा, त्याच्यानंतर जे सामाजिक प्रश्न जे आहेत जसे की तरुणाचे प्रश्न असतात की त्यांना बेकारी भत्ता मागं बंद झाला होता, आम्ही ते चालू करण्यासाठी प्रयत्न केला। त्याच्यानंतर विविध माध्यमातून जसं गोरगरिबापर्यंत मागे आम्ही जसं शिधा वाटला, आनंदाचा शिधा आदरणीय मुख्यमंत्री साहेबाच्या नेतृत्वामध्ये, आणि ही मायाची शाल मागील 10 वर्षापासून हा उपक्रम आम्ही चालू ठेवलेला आहे। प्रतिनिधी नाझीम मनियार, जालना, NTV न्यूज मराठी।